रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे। सांगली विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार जयश्री पाटील याच भाजपच्या उमेदवाराचा पराभव करू शकतात। त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हा संघटक बजरंग पाटील यांनी सांगितले। त्यापूर्वी जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांनी जयश्री पाटील यांना पाठिंबा दिला। सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांना उभाट्या पक्षाचे संघटक बजरंग पाटील यांनी पाठिंबा दिलाय। त्यावेळी बजरंग पाटील बोलत होते। ते म्हणाले, सांगलीत भाजपाचा पराभव होणं आवश्यक आहे, त्यासाठी जयश्री पाटील या सक्षम उमेदवार आहेत। कार्यकर्त्या आणि महिलांची ताकद त्यांच्याकडे, त्यामुळेच त्या भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करतील। यापुढे आपण ग्रामपंचायत निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समितीला एक संघाने काम करू। बुधगावसह परिसरातील गावांमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते जयश्री पाटील यांचा सक्रिय प्रचार करतील। भागातून त्यांना मोठं मताधिक्य मिळवून देऊ अशी ग्वाही दिली आहे। यावेळी रामदास पाटील, PK इंगळे, महादेव पाटील, दत्तात्रय पाटील, धोंडीराम पाटील, अरविंद पाटील, नेताजी जमदाडे, विजय जाधव, रावजी गोसावी आदी शिवसैनिक उपस्थित होते। केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार आले नाही, काही जागा कमी पडल्या। मोदी सरकारला चंद्रबाबू नायडू आणि नितीन कुमार यांनी पाठिंबा दिला, पण हे कधीही पाठिंबा काढून घेऊ शकतात। त्यामुळे वर्षभरात केंद्रातील सरकार देखील पडेल अशी स्थिती आहे। देशाचे संविधान बदलण्यासाठी लोकसभेला भाजपने 400 पारचा नारा दिलाय। जनतेने त्यांची जागा दाखवली। आता विधानसभेच्या निवडणुकीत एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे हा नारा देत आहेत। त्यांना जाती धर्मात भांडण लावून हिंदुत्वाचा बाजार मांडायचा असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते खासदार चंद्रकांत खंडोरे यांनी बोलताना केलाय। चंद्रकांत खंडोरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाचे संविधान बदलण्याचा डाव आखला होता। लोकसभेच्या निवडणुकीत त्यासाठी 400 पारचा नारा देखील दिला, मात्र जनतेने हे कारस्थान उधळून लावलं। लोकसभा निवडणुकीत 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आलेत। राज्यघटना अबाधित राखण्यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे कायम प्रयत्न असतात। त्यामुळे दलित समाज काँग्रेसच्या पाठीशी आहे। राज्यात चांगलं वातावरण आहे, त्यामुळे 180 ते 190 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येण्यात कोणतीही अडचण नसल्याचे खासदार खंडोरे यांनी सांगितले। काँग्रेसने आपल्या पंचसूत्री जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी अशी अनेक आश्वासने दिलीत। सत्तेवर आल्यानंतर ही आश्वासने पूर्ण केली जातील। राज्यात धनगर आणि मराठा समाज आरक्षण प्रश्न आहे, त्यासाठी राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली असल्याचे चंद्रकांत खंडोरे यांनी सांगितले। वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील कविता उत्तम बुरशे पाटील यांचा पती उत्तम विष्णू बुरशे पाटील यांनी आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। खून करून पती उत्तम बुरशे पाटील हा कुरळप पोलिसांमध्ये स्वतः हजर झालाय। कुरळप पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक लॅबची टीमच्या पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केलाय। मयत कविता व उत्तम बुरशे पाटील यांच्या लग्नाला 24 वर्षे झालेली आहेत। उत्तम हा एका साखर कारखान्यात कामाला आहे। त्यांची दोन्ही मुले बाहेरगावी राहिला असल्याने सध्या कविता आणि उत्तम हे दोघे चिकुर्डे येथे वास्तव्यास आहेत। यांच्यामध्ये वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होते, मात्र कित्येक वेळा घरच्या लोकांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र उत्तम यांच्यात काही बदल होत नसल्याने 2 महिने कविता या माहेरी निघून गेल्या होत्या। मात्र उत्तम यांनी मी परत भांडण करणार नाही असं सांगून कविता यांना मागील महिन्यात परत घरी घेऊन आला होता। नेहमीप्रमाणे काल सोमवारी पुन्हा रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता। त्यामुळे उत्तम यांनी आज पहाटे 5 वाजताच्या दरम्यान कविता या झोपेत असतानाच घराबाहेरील मोठा दगड आणून तिच्या डोक्यात घालून खून करून घरात नळाचं पाणी भरून अंघोळ करून भावकीतील काही लोकांना खून केल्याचं सांगत कुरळप पोलिसात हजर झाला। सदर घटनेची फिर्याद चुलत भाऊ नितेश श्रीकांत बुरशे पाटील यांनी कुरळप पोलिसात दिली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण व सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील माने करत आहेत। भाजपाचे जत विधानसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या भाषणादरम्यान समाज माध्यमांवर लिंगायत समाजाबद्दल अपशब्द लिहून समाजाच्या भावना भडकवण्याचं काम केलंय। या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी समाजाच्या वतीने जत शहरातील गांधी चौकात काळ्या फिती लावून जाहीर निषेध नोंदवला। याबाबत जतचे पोलीस निरीक्षक यांना समाजाच्या वतीने निवेदन देऊन संबंधित व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही लिंगायत समाजातील नेते पदाधिकाऱ्यांनी केली आहे।
यावेळी माजी नगरसेवक इरान्ना निडोनी यांनी संबंधित व्यक्तींवर पोलिसांनी 15 तारखेच्या आत कारवाई न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा विचार समाजाकडून करण्यात येईल असंही स्पष्ट केलं. किरण बिज्जरगी म्हणाले, गेल्या कित्येक वर्षात लिंगायत समाज सर्व जाती धर्माच्या सोबत एकोप्याने राहत आलाय. मात्र काही मंडळी राजकीय स्वार्थासाठी लिंगायत समाजाच्या भावना दुखावत आहेत. काल घडलेला प्रकार हा निंदनीय असून पोलिसांनी याच्या कडक कारवाई करावी. अशोक कुंभार म्हणाले, समाज माध्यमातून लिंगायत समाजाची भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्याचा प्रथम जाहीर निषेध करतो. पोलिसांनीही संबंधित व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मिरज विधानसभा निवडणुकीत मतदारांनी साथ द्यावी. प्रस्तावित असलेली सर्व कामे मार्गी लावण्याची ग्वाही पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी मालगाव येथे झालेल्या जाहीर सभेत दिली आहे. मालगावात आजपर्यंत 88 कोटी रुपयांची कामे पूर्ण करून गावाचा विकास केलाय. भूविकास बँकेच्या कर्जातून शेतकऱ्यांना मुक्त करून त्यांचा 7/12 उतारा कोरा केलाय. मराठा समाजासाठी मराठा भवनची उभारणी केली आहे. गावाला जोडणारे सर्व रस्ते पूर्णत्वास नेलेत. तरी सुद्धा ग्राम सचिवालय, तलाठी कार्यालय यासारखी अपूर्ण असलेली कामे भविष्यकाळात पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाला विजयी करणं आवश्यक असल्याचं मत यावेळी सुरेश खाडे यांनी व्यक्त केलंय. महायुती शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा लाभ सामान्य माणसांना मिळत असल्याने सामान्य जनता ठामपणे युती सरकारच्या बाजूने असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. सभेसाठी काकासाहेब धामणे, विजय आवटी, विश्वास खांडेकर, अरुण राजमाने, दीपक आबास शिंदे, निरंजन आवटी, गजनेश माळी, आनंदा देवमाने, किरण बंडकर, आनंदा गडदे, तानाजी पाटील, उमेश पाटील यांच्यासह मालगावमधील भाजपा कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंकलीतील ग्रामस्थ, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्या भक्कम पाठबळामुळेच गेल्या 10 वर्षात गावाचा कायापालट करू शकलोय. यापुढेही अंकली गाव विकासात अग्रेसर ठेवू असे प्रतिपादन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केलंय. अंकली येथे सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी नागरिकांबरोबर संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच कीर्तिकुमार सावळवाडे, सुनील पाटील, किरण कुंभार यांनी आयोजित केलेल्या प्रचार फेरीला प्रचंड प्रतिसाद लाभलाय. आमदार गाडगीळ म्हणाले, आजपर्यंत मोठा निधी आपण अंकली गावाला दिलाय. या निधीच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात अंकली गावाचा विकास कामांच्या माध्यमातून जो कायापालट झालाय त्याबद्दल मला समाधान वाटतंय. कुंभार गल्ली, सोसायटी परिसर, जैन बस्ती रोड, ग्रामपंचायत परिसर, सांगली कोल्हापूर रोड, हरिपूर रोड, मळी भाग, सिद्धार्थ परिसर या ठिकाणी प्रचार फेरी काढण्यात आली आहे. जैन वस्ती तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. प्रचार फेरीत ठिकठिकाणी दादांच्या घोषणा देत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रचार फेरीची सांगता कोल्हापूर रोड येथील गजानन महाराज मंदिरात झाली. यावेळी उपसरपंच माधुरी परीख, सूरज कोळी, प्रमोद खवाटे, माजी सरपंच, माजी सभापती त्रिशला खवाटे, शुभम उगारे, सम्मेद चौगुले, नितीन पाटील, बंटी जाधव, शकुंतला माळी, मनीषा गळगे, राणी शंकर गळगे, परशुराम माळी, संतोष सुतार, सुनील चौगुले, अनिल चौगुले, पंकज पाटील, अरुण नाईकनवरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सांगली शहरातील विविध परिसरातून गहाळ झालेले महागडे 1,10,000 रुपये किमतीचे 10 मोबाईल शोधून नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी नागरिकांना आज मोबाईल परत दिलेत. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध परिसरातून नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारी पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या. उपअधीक्षक विमला एम यांनी तातडीने सदरचे मोबाईल शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गहाळ मोबाईलचा शोध सुरू केला. सायबर पोलिसांच्या मदतीने तांत्रिक माहिती प्राप्त करून सखोल तपास सुरू केला. यावेळी मोबाईल शोध युनिटने गहाळ तक्रारींपैकी नागरिकांचे एकूण 1,10,000 रुपये किमतीचे 10 महागडे मोबाईल शोधून काढले. यावेळी सदरचे मोबाईल संबंधित नागरिकांना पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या हस्ते परत देण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा स्वीप कक्षामार्फत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे, कार्यकारी अभियंता भारती बिराजे यांच्या उपस्थितीत मतदार जनजागृतीची बाईक रॅली उत्साहात पार पडली आहे. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. मतदारांमधील नवमतदार आणि युवा मतदार यांच्यामध्ये मतदानाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा स्वीप कक्ष आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सांगली यांच्यामार्फत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 7:30 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांच्या उपस्थितीत बाईक रॅली विश्रामबाग चौक, माळी थिएटर, 100 फुटी रस्ता, कोल्हापूर रोड, मारुती मंदिर रोड या मार्गे शिवाजी स्टेडियम सांगली या मार्गावर काढण्यात आली आहे.
यावेळी CEO तृप्ती धोडमिसे यांनी सर्व उपस्थित लोकांना मतदार प्रतिज्ञा दिली आहे. तसेच मतदानाचं महत्त्व आणि 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मतदान करावं अशा प्रकारे आवाहन केले. या रॅलीमध्ये पोलीस विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, महापालिका अधिकारी, कर्मचारी, MH10 बायकर्स असोसिएशन, विविध कॉलेजचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली आहे. मिरज विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारासाठी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आघाडी घेतली. मंगळवारी शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील माळी गल्ली, ख्वाजा वसाहत, उदगाव वेस, दर्गा रोड परिसर आदी भागात घर टू घर जाऊन प्रचार केलाय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्ह्यात सर्वत्र गोंधळ घातलाय. मिरज शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपा उमेदवार सुरेश खाडे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असं आवाहन मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट A काझी यांनी केलंय. यावेळी अध्यक्ष आसिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, श्रीकांत महाजन, अभिजित दानेकर, वसीम सय्यद, संतोष जेडगे, सलीम खतीब, जावेद शरीक मसलत, सुबहान सौदागर, भारत कुंजिरे, महादेव दबडे, सुकुम संकेश्वरी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.